आज कान्हांना तयार करण्याचा चान्स मला भेटला होता. नमस्कार, मी आरती आणि कसे आहात तुम्ही सर्व? तर आज मला कान्हांचा ड्रेस चेंज करायचा होता आणि कान्हांचे एवढे सगळे ड्रेस आहेत की मी कन्फ्यूज झाले होते कोणता ड्रेस निवडायचा. आणि शेवटी मी हा ड्रेस घेतला कारण त्यावर खूप छान मोत्यांची डिझाईन आहे आणि कलर पण खूप ब्राईट आहे. कानांना ड्रेस घातला, गळ्यात हार, डोक्यावर मुकुट, हातात वाळे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कान्हांची बासरी. आणि अशा प्रकारे आमचे लड्डू गोपाल रेडी झालेत. त्यानंतर मग बाकी देवांची पण पूजा करून घेतली. त्यानंतर मग मी नाश्ता केला. नाश्त्यामध्ये फक्त थोडंसं दूध वगैरे घेतलं होतं आणि लगेच मला स्वयंपाक करायचा होता. स्वयंपाकाची तयारी केली आणि आज स्वयंपाकामध्ये बनवली होती बाजरीची भाकरी आणि कढी. त्यानंतर मग किचन वगैरे साफ करून घेतलं आणि बहुतेक हा फक्त माझाच प्रॉब्लेम नसेल, पण सगळ्याच बायकांचा हा प्रॉब्लेम असेल की स्वयंपाक झाल्यानंतर ओटा साफ करण्याचा कंटाळा येतो. मलाही खूप जास्त कंटाळा येतो. त्यानंतर मग बाकीची घरातील कामे आवरून घेतली आणि लगेच जेवण करून घेतले. आता जेवण झाल्यानंतर मला अभ्यास करायला बसायचे होते, कारण खूप दिवस झाले मध्ये अभ्यासामध्ये गॅप पडला आहे. आता थोडाफार कंटाळा येतो अभ्यास करायला, पण मनाची समजूत घालायची आणि खूपच जास्त कंटाळा आला तर थोडा विरंगुळा करायचा. आणि आज खूप दिवसातून अभ्यासाला बसले म्हणून मला झोप येत होती आणि दुपारी भूकही लागली होती. मग काहीतरी खावं म्हटलं म्हणून मी केळी आणि सफरचंद यांची स्मूदी बनवली होती. काय करायचं, केळी आणि सफरचंद बारीक कट करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करायचं आणि तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी साखर तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्स पण ॲड करू शकता आणि खूप छान लागते ही स्मूदी. नक्की ट्राय करा. तर आजसाठी एवढंच. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.